तुम्ही कधी लक्ष दिले का? तुमच्या हातातील केळी म्हणजेच बनाना रेडिओ ऍक्टिव्ह असतं. हो, तुमचं आवडतं फळ सायन्सच्या भाषेत रेडिएशन सोर्स आहे. पण मग प्रश्न येतो, आपण रोज खातो तरीही काही होत का नाही? आणि मग न्यूक्लिअर रेडिएशन म्हणजे काय खरं? चला शोधूया या केळ्याच्या कथेचं गुपित. ही गोष्ट आहे 1940च्या अमेरिकेची, जेव्हा पहिल्यांदा लोकांना रेडिएशन बद्दल भीती वाटू लागली. एक न्यूक्लिअर फिजिसिस्ट एक्सपेरिमेंट करत होता. त्याच्या हातात होतं एक केळ आणि त्याने मस्तीखोरपणे ते गायगर काउंटर जवळ नेलं आणि टिक 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 आवाज आला. सगळेच चकित, अ बनाना एमिट्स रेडिएशन. पुढे यातून एक मेजरमेंट आली, बनाना इक्विव्हॅलंट डोस बेड. म्हणजे एक केळ खाल्लं तर किती रेडिएशन तुमच्या शरीरात जातं ते मोजण्यासाठी ही मजेशीर पद्धत. सायंटिस्टनेही ही कल्पना वापरली लोकांना सांगायला. डोंट पॅनिक, केळ्या इतकी रेडिएशन तर दररोज मिळतेच, तर मग केळं रेडिओ ऍक्टिव्ह का? कारण त्यामध्ये असतात पोटॅशियम 40, एक नैसर्गिक रेडिओ ऍक्टिव्ह एलिमेंट. लक्षात ठेवा बरं का, पोटॅशियम 40. पण लक्षात ठेवा, रेडिओ ऍक्टिव्हिटी ही चांगली किंवा वाईट नसते, ती किती प्रमाणात आहे हे महत्वाचं. एक केळ खाल्लं तर तुम्हाला मिळणारं रेडिएशन हे टीव्ही पाहताना किंवा मोबाईल वापरताना होणाऱ्या रेडिएशन पेक्षा खूपच कमी आहे. म्हणून रेडिओ ऍक्टिव्ह असलं तरी केळ खात राहा. आपल्याला शाळेत शिकवलं जातं की रेडिएशन म्हणजे डेंजरस, कॅन्सर, ॲटॉमिक बॉम्ब. पण खरं काहीतरी वेगळं आहे. पृथ्वीवरचे अनेक पदार्थ, माती, पाणी, झाडं, आपली बॉडी सुद्धा सगळे थोडेफार प्रमाणात रेडिओ ऍक्टिव्ह असतातच. अगदी आपल्या शरीरात 0.01% देखील पोटॅशियम 40 असतं. म्हणजे आपण सगळे थोडेफार रेडिएशन सोबत जगतोयच, पण योग्य प्रमाणात. हीच गोष्ट सेफ आणि नॅचरल असते. फिअर ऑफ रेडिएशन म्हणजेच आधीच्या काळातल्या मिसइन्फॉर्मेशनचा परिणाम. तर मित्रांनो, पुढच्या वेळी कोणी रेडिओ ऍक्टिव्ह म्हणलं तर भीती वाटायच्या आधी त्या व्यक्तीला एक केळ द्या आणि सांगा, खाऊन दाखव, तू पण रेडिओ ऍक्टिव्ह आहेस. सायन्स भीती घालवण्यासाठी नाही, क्युरिओसिटी वाढवण्यासाठी आहे. उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत असंच एक काहीतरी न सांगितलेलं सत्य, जे आपल्या पुस्तकाच्या पलीकडे आहे. सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा आणि चला मिळून बनवूया एक नवं शिक्षणाचं आंदोलन पुस्तकाच्या पलीकडे. असाच एक भाग उद्या रात्री 7 वाजता मी पुन्हा एकदा घेऊन येणार आहे. असंच काहीतरी विशिष्ट जे पुस्तकात शिकवलं नाहीये, विज्ञानाच्या आणि गणिताच्या. असंच स्मार्ट पद्धतीने शिकायचं असेल तर मी रोज रात्री 9 आणि 10 वाजता लाईव्ह येतो. संपूर्ण महाराष्ट्रातील माझ्या 10वीच्या आणि 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक स्मार्ट पद्धत, एक स्मार्ट नोट्स, जे काळांतर तुमच्या लक्षात ठेवण्यासाठी बनलेली. तर लवकरात लवकर लाईव्ह सेक्शन जाऊन बघा मी शिकवतो कसा. आणि असंच एक मालिका जी आहे अर्ध सत्याची, त्याला बघायला विसरू नका, कारण त्या मालिकेमध्ये तुम्हाला बरंच काही नवीन समजणार. आणि एक मालिका जी येते आपल्या चॅनलवरती, ज्यामध्ये आपण भारताची ताकद समजून घेतो. नक्की आपला भारत देश हा कुठे स्टँड करतो आणि किती जागतिक देशांवरती आज आपला दबदबा आहे, या सगळ्या गोष्टी मी घेऊन येत आहे. नक्की भारतावरती कोण अटॅक करत आहे आणि कसं, या सगळ्या गोष्टी त्या मालिकेत घेऊन येतोय. मग यासाठी तुम्हाला काय बघणं गरजेचं आहे? संपूर्ण चॅनल बघणं गरजेचं आहे, सगळे प्लेलिस्ट बघणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं की नक्की उद्या काय असेल हेच वाटत आहे ना. भेटूया उद्याच्या एपिसोडमध्ये आणि बघूया 7 वाजता की नवीन काय कळते उद्या.